हाय, नमस्कार. आज आपण टू बी ची वाक्य बघणार आहोत फ्युचर टेन्ससाठी. म्हणजे विल बी. तर विल बी हे कसं वापरायचं ते आपण आज बघणार आहोत. फ्युचर टू बी, विल बी. अफर्मेटिव्ह मीन्स पॉझिटिव्ह, सिंग्युलर. अफर्मेटिव्ह म्हणजे सकारात्मक, सिंग्युलर. आय बी अन आर्किटेक्ट म्हणजे मी वास्तू विशारद होईन. You will be an accountant म्हणजे तो लेखापाल होईल. She will be a lawyer म्हणजे ती वकील होईल. It will be a building म्हणजे ती it will be a building म्हणजे ती बिल्डिंग होईल. You will be an electrician म्हणजे तू विजेचा काम करणारा होशील, विजेचे काम करणार. आता आपण प्लुरल बघूया म्हणजे अनेक वचन. यू विल बी आर्टिस्ट, तुम्ही आर्टिस्ट म्हणजे कलाकार व्हाल. यू विल बी डेंटिस्ट म्हणजे आम्ही दंत वैद्य, दंत दाताचे वैद्य होऊ. दे विल बी डायटिशियन दे विल बी डायटिशियन्स म्हणजे ते आहार तज्ञ होतील. सब्जेक्ट प्लस विल प्लस बीई प्लस ऑब्जेक्ट प्लस. मॉडर्न इंग्लिश मध्ये शक्यतो आपण शॅल वापरत नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. I will be an architect, he will be an accountant, she will be a lawyer, it will be a building, you will be an electrician, you will be okay, B by B. You will be artists, we will be dentists, and they will be dietitians. Negative म्हणजे नकारात्मक. I'll not be economist म्हणजे मी अर्थ एम इकॉनॉमिस्ट. एन का ए ई आय ओ ऊ असेल तर एन वापरतो, पण हे प्लुरल साठी नाही वापरत. आय विल नॉट बी अन इकॉनॉमिस्ट म्हणजे मी अर्थशास्त्रज्ञ होणार नाही किंवा नसेन. ही विल नॉट बी अ बुक कीपर म्हणजे तो जमा खर्च ठेवणारा होणार नाही. शी विल नॉट बी अ डिझायनर ती डिझायनर म्हणजे योजक किंवा कल्पक होणार नाही.
तर मराठीमध्ये डिझायनर पण म्हणू शकतो आपण. विल नॉट बी अ बॅग. ती पिशवी होणार नाही. यू विल नॉट बी अ बार्बर. बार्बर म्हणजे न्हावी. तू न्हावी होणार नाही. प्लुरल, अनेक वचन. यू विल नॉट बी कॅशियर्स म्हणजे तुम्ही रोखपाल होणार नाही. वी विल नॉट बी टीचर्स. आम्ही शिक्षक होणार नाही. दे विल नॉट बी ऍक्टर्स. ते अभिनेते किंवा कलाकार होणार नाही. किंवा असणार नाही असं पण म्हणू शकतो. इथे आपण स्ट्रक्चर काय वापरलंय? आय, ही, शी, इट, यू, वी, दे हे सब्जेक्ट म्हणून. विल प्लस नॉट प्लस बी. इथे आपण विल नॉट च्या ऐवजी आपण वोंट पण वापरू शकतो. आय वोंट बी अन इकॉनॉमिस्ट. मी अर्थशास्त्रज्ञ असणार नाही फ्युचर मध्ये किंवा होणार नाही. ऑब्जेक्ट काय? इकॉनॉमिस्ट, बुककीपर, डिझायनर, अ बॅग, अ बार्बर, कॅशियर्स, टीचर्स, ऍक्टर्स. तर हे ही सगळी वाक्य नेगेटिव्हची झाली, नकारात्मक. आता आपण इंटरॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य बनवू. इथे मी शाल पासून आय साठी सुरू करू शकतो. शाल आय बी इन्स्टेड ऑफ विल आय बी. विल आय बी च्या ऐवजी मी शाल आय बी वापरू शकतो. शाल आय बी अ फायर फायटर म्हणजे मी अग्निशामक असेल का? विल ही बी पोलीस ऑफिसर. तो पोलीस अधिकारी होईल का किंवा असेल का फ्युचर मध्ये? विल शी बी an astronaut म्हणजे ती अंतराळवीर असेल का किंवा होईल का? विल इट बी अ लायब्ररी म्हणजे ती लायब्ररी असेल का किंवा होईल का? विल यू बी अ लायब्ररियन म्हणजे तू ग्रंथपाल असशील का? आता आपण प्लुरलची वाक्य बघू.
फार्मासिस्ट म्हणजे तुम्ही औषध, तुम्ही सिस्ट, कारण प्लुरल आहे. फार्मासिस्ट म्हणजे तुम्ही औषध बनवणारे किंवा औषध विक्रेते व्हाल का? विल बी दी सेक्रेटरीज म्हणजे आम्ही सचिव असू का? आता विल बीच्या ऐवजी आपण शॅल बी पण बघ. एक तर शाल आपण आय आणि बी साठी वापरू शकतो. शॅल बी बी सेक्रेटरीज, आम्ही सचिव होऊ का किंवा असू का? विल दे बी सेल्स पीपल, ते विक्रेते असतील का किंवा होतील का? शॅल, विल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन. इथे आपण बघितलं असेल शाल, विल, शाल आपण आय आणि बी साठी वापरलं आणि इतर ठिकाणी आपण विल वापर. अशा पद्धतीने आपण इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य फ्युचर टेन्स टू बी साठी वापरू शकतो. मला आशा आहे की तुम्हाला हे समजलं असावं. तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारू शकता. बाय, धन्यवाद.